हॅलो, नमस्कार सर्वांना. आज बघा माझी रेसिपी आहे पनीरची. आणि मी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हा रवा घेतलेला आहे मी मिक्सरला थोडासा भरडून पुन्हा घेतलेला आहे. हा कॉर्नफ्लोअर आहे, इथे थोडं बेसन आहे, काळी मिरी पावडर आहे, मीठ आहे, लाल तिखट कश्मीरी हळद आहे, धणे जिरे पावडर आहे, लिंबूचा रस आहे आणि हे हनी आहे, मध आहे. याच्या प्रकारे मी अशी लांबट असे स्लाइस करून घेतलेले आहे. अजूनही असं कापून घेतलेलं आहे. असे इंगाला दाखवते तुम्हाला. असे पीस पाहिजे आपल्याला. तर आपले पीस करून झाले आहेत. तर ह्यांना आपण मॅरिनेट करून घेऊया. दुसऱ्या एका प्लेटमध्ये मॅरिनेट करून दाखवतो तुम्हाला. तर पाहता मॅरिनेशनचं साहित्य मी ते टाकून घेते. याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, काळी मिरी पावडर, मीठ आहे इथे 1 टीस्पून घेतलेलं फक्त. आता इथे मी बेसन पण घेतलेलं आहे. 2 चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे. कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे 2 चमचे. आता इथे आपल्याला हनी घ्यायचे आहे. पूर्ण 1 चमच भरून मी हनी घेते इथे. मग घट्ट आहे, कोणतेही तुम्ही हनी वापरू शकता. आणि हा लिंबाचा रस. ह्याच्यामध्ये मॅरिनेट जर नाही झालं तर आपण थोडंसं पाणी वापरू शकतो. थोडं पाणी घालून घेतलं मी. त्याच्यामध्ये पनीरची पीस टाकून घेऊया. छान याला असं कोट करून घ्या. बघा इथं पनीर सर्व मॅरिनेट करून झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे लगेच फ्राय करायला घ्यायचं तर थोडा वेळ ठेवू शकता. मी आता हे त्याच्यातून काढून हे थोडंसं रव्यामध्ये घोळून घेते. अलगद हाताने करायला लागतं हे. आणि ते मॅरिनेट हे केलेले रवा लावले मी ते घालून घेते तेलामध्ये. एकदम गर्दी नाही करायची. तर आता इथे छान फ्राय झालेले आहे. हे काढून घेऊया आपण. दुसरी पण फ्राय करून घेऊया. कशी फ्राय झाली. टिश्यू पेपरवर काढा एक्स्ट्राचं तेल ह्याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये पण डीप फ्राय करू शकता, पण मी शॅलो फ्रायच केलेले आहेत. हे पण असे दुसरे पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते. त्याचे मी प्लेटिंग करून घेते पनीरची. माझ्याकडे थोडीशी खजूरची चटणी आहे आणि टोमॅटो केचप मी एकत्र केलेले आहे. मंडळी आता मी ते खाऊन बघते. हे बघा छान वरून क्रिस्पी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी. बघा आतून सॉफ्ट एकदम. खाऊन बघते. फार सुंदर झालेलं आहे खरंच. तुम्ही पण बनवून बघा एकदा. थँक्यू सो मच.